आज आपण जाणार आहोत सिद्धिविनायक टेम्पलमध्ये. तिथे प्रत्येक दिवशी जवळपास 40,000 लोक व्हिजिट करतात. इंडियामध्ये 2 सर्वात मोठे सिद्धिविनायक टेम्पल आहेत. एक म्हणजे कोलकात्यामध्ये आणि दुसरे आहे ते मुंबईमध्ये. ह्या मंदिरापासून 1.8 किलोमीटरवर आहे दादर रेल्वे स्टेशन. सो तुम्ही इझिली जाऊ शकता आणि जर तुमचं पर्सनल व्हेकल असेल तर वेल अँड गुड. मंदिराच्या लेफ्ट साईडने आहे मुखदर्शन रो, ज्याच्यातून तुम्हाला दुरून थोडं दर्शन होईल पण चेहरा दिसेल गणपती बाप्पाचा. आणि जर तुम्हाला पूर्ण दर्शन घ्यायचं असेल तर ती लाईन थोडी मोठी असते. सो त्याला जवळपास 3-4 तास जेवढी गर्दी असेल त्यानुसार वेळ लागू शकतो. सिद्धिविनायक मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे. सो जेव्हा तुम्ही एंट्री करतात तेव्हा सर्व चेक होतो. जर कॅमेरा भेटला तर ते जप्त करून घेतात. मी फर्स्ट टाईम या मंदिरात आली आहे, सो मी खूप हॅपी होती. ऑलमोस्ट सगळेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या मंदिराला व्हिजिट करत असतात दरवर्षी. अंबानी फॅमिली तर नेहमीच व्हिजिट करते. जेव्हाही मुंबई इंडियन्स जिंकते किंवा जेव्हाही त्यांचं मॅच असते तर तेव्हा ते सहपरिवार या मंदिराला नेहमी भेट देतात. नॉर्मली मंगळवारी, शनिवार, रविवार आणि जेव्हा गणपती बसतात या डेजमध्ये मंदिरात खूप प्रमाणात गर्दी असते आणि नॉर्मल डेजमध्ये कंपॅरेटिव्हली कमी. दररोज जवळपास 40,000 लोक ह्या मंदिराला व्हिजिट करतात. हे मंदिर भारतातील सर्व फेमस गणपती मंदिरापैकी एक आहे. सो इथे खूप देशाविदेशातील लोक नेहमी व्हिजिट करत राहतात. या मंदिरातील बाप्पाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. तिच्या एका हातात कमळ, एका हातात लहान परशू, खालील उजव्या हातात जपमाळा आणि दुसऱ्या डाव्या हातात लाडूची वाटी आहे. ही मूर्ती महादेव शंभोप्रमाणे त्रिनेत्रधारी आहे. ही मूर्ती एका पाषाणामध्ये कोरलेली असून तिच्या पायाशी एक छोटासा उंदीर आहे. हा श्री सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे. फक्त गणेशाला गणपती म्हणतात आणि रिद्धी सिद्धी सहित असलेल्या गणेशाला महागणपती म्हणतात. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुमच्याही सर्व इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि तुम्हालाही सुख समृद्धी लाभो. गणपती दर्शन झाल्यावर आम्ही गेलो महालक्ष्मी दर्शनासाठी आणि तिथेही आमचं खूप छान दर्शन झालं. गर्दी खूप कमी होती त्यामुळे आम्हाला जास्त वेळ नाही लागला आणि छान दर्शन घेता आलं. त्यानंतर आपण निघालो आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी. तर जाता जाता आम्हाला अंबानीचं घर दिसलं तर ते काकांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला पुढच्या गेटवरून घेऊन जातो. सो चला मग आपण तेही पाहून घेऊया. सो आम्ही फायनली पोचलो अंबानी हाऊसजवळ अंटिलिया. घर खूप लॅविश आणि खूप सुंदर आहे आणि खूप टाईट सिक्युरिटी आहे. सध्या त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू आहे आणि आपण म्हणतो की ती श्रीमंत आहे पण त्यामागे त्यांची मेहनतही खूप आहे. त्यानंतर तिथून गिरगाव चौपाटी फारच जवळ होती. सो आम्ही विचार केला की आता तिथे जाऊन येऊया. आता आम्ही पोचलो आहे गिरगाव चौपाटीला. थोडं ऊन होतं, संध्याकाळची वेळ होती. तुम्हाला इथे जायचं असेल तर तुम्ही थोडा 7 नंतरचा टाईम चूज करा. त्यानंतर तुम्हाला इथे अतिशय भारी वाटेल. उन्हात गेले तर तुम्ही पूर्ण घामाने त्रस्त होऊन जाणार आणि चांगलं वाटायच्या ऐवजी तुमचा पूर्ण मूड स्पॉईल होईल. चौपाटीवर गेल्यावर तिथे खूप सारे खाण्याचे स्टॉल आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच. त्यानंतर इथे आपल्याला बसण्यासाठी चटई भेटते रेंटने, ती तुम्ही घेऊ शकतात आणि छान आपल्या फॅमिलीसोबत बसून हा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकतात. जर तुम्हाला पाण्यात जायचं किंवा पाण्याशी खेळायला खूप आवडतं तर तुम्ही तेही करू शकतात. पण आम्हाला कपडे नव्हते खराब करायचे आमचे, सो आम्ही काही गेलो नाही. फक्त इथे बसून या छान वातावरणाचा आनंद घेतला. आणि इथे तुम्हाला खायलाही खूप काही भेटतं, चणे, फुटाणे. आणि जर तुम्हाला काही हेवी खायचं असेल तर ते स्नॅक्स पण इथे भेटतात. बरेच लोक आता मुंबईमध्ये खूप साऱ्या प्लेसेस नाही आहे फिरण्यासाठी, सो ते आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीला घेऊन या ठिकाणी येतात मस्त फिरण्यासाठी. आलीच आहे तर फोटोशूट केल्याशिवाय मी राहणार नाही. सो थोडासा करून घेतला. आम्ही तर काही पाण्यात गेलो नाही पण तिथे लोकांची गंमत पाहिली
तर तिथे हा एक लहान मुलगा होता, खूप क्यूट होता आणि तो खूप छान खेळत होता. पाण्याजवळ जायचा आणि त्याच्या मम्मीला येऊन भू करायचा. वेगळीच मजा घेत होता तो पाण्याची आणि ते पाहून मला खूप आनंद झाला. गणपती विसर्जनासाठी हा समुद्र किनारा खूप 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 फेमस आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी दरवर्षी हजारोच्या संख्येने लोक मुंबई आणि पुण्याहून येथे येत असतात. काही लोकांना माउंटेन्स आवडतात, काही लोकांना समुद्रकिनारा आवडतो, तर काही लोकांना जर तुम्हाला निसर्ग. छान असा फॅमिली टाईम स्पेंड करायचा असेल तर इथे नक्की विजिट करा. तुम्हाला खूप भारी वाटेल. तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत येऊ शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता आणि गप्पा-टप्पा करू शकता आणि मज्जा करू शकता. चला मग झालं आहे आपला टूर. आता आपण जाणार आहोत थेट घरी. जाता जाता मला दिसलं CST स्टेशन. ही ब्रिटिश काळात बांधलेली आहे आणि CST मीन्स छत्रपती शिवाजी टर्मिनल. हे तुम्ही खूप साऱ्या मूवीजमध्ये पाहिलं असेल. खूप साऱ्या शूटिंग्स इथे झाल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्यासाठी तुमचे खूप 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 आभार.